शांत काकू, कुठे चालले हो शांत काकू? तुम्ही तर दिसतच नाही बाप्पा आजकाल. काही नाही माय सुनीली घेऊन मंदिरात चालली होती. तिच्या मागं नाही का काय लागलं काय माहीत, नीरा कच्चा कशीच करते हो मा, जसं काही भूत लागलं का काय माहीत बाई, तिच्या मागं कच्चा कशीच करते नीरा मैसून. काय झालं सुनू तुमच्या सुनीले? कोणत्या देवापाशी निवड राहिल्या हो तुम्ही? काय म्हणते माहिती योग देव, त्याच्यापाशी नेतो मग आता काय करतं, काही ना काही तर करावंच लागन म्हटलं. पहिले मला वाटलं माय काही झालं दवाखान्यातलं असन, तब्येत गिबत नसन बरोबर, दवाखान्यात नेलं तिले तर डॉक्टर म्हणे काहीच नाही झालं म्हणे, तुमच्या सुनीले सगळंच चांगलं आहे म्हणे. डॉक्टर म्हणते सगळंच चांगलं आहे. मग काय झालं असं बाई, भूतकीत खरंच लागलं असं. हाय म्हणते बाई आमच्याही गावाजवळ म्हटलं एका पोराला लागलो होतो, थोई बाई नीरा कच्चा कसाच करे, जसं मॅड झाल्यासारखंच करे म्हटलं थोई. हो ना ताई, मला तर समजून नाही राहिलं म्हटलं मला काय झालं तर. या आई सांगते ना म्हणून मला आठवते म्हटलं, नाही तर मला म्हणून मला माहीत नाही तर मला काही आठवतही नाही म्हटलं मी काय केलं आणि काय नाही. तर घरचे सहारे म्हणते मला तू मॅटसारखी करतो तू मॅटसारखी करतो, मला तर काहीच नाही आठवत. बिचारे मला तर जसं भीन झाल्यासारखं लागू राहिलं, काही समजत नाही म्हटलं. तुला सांगतो नीरा विचारातलंच राहते म्हटलं, माझ्या डोकसं म्हटलं आता कुठं न्या आणि कुठं नाही. सुनवायरी होय बाई, नवीन नवीन लग्न झालं माय, असं कसं झालं तर मला समजूनच नाही राहिलं आता कायच करावं तर. हा बाई शांता काकू तुमचं बरोबर आहे, पटपण घेऊन जा, जास्त वाढलं तर काय करा बापा तुम्ही. मग आटोक्यात नाही येत म्हणते, लय वाढलं म्हणजे बाहेरचं गेटचं असलं तर. हा जाल तुम्ही घेऊन जा पहिले तेले. आता नाही तो माहीत काय म्हणते तर पाहतो, जर इथं जमलं तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या कोणत्या देवापाशी पाहा लागन. तुला गेली माहीत आहे त्या गावातल्या पोराला झालं तर म्हणते, तर सांगतो ना कुठं त्याचं दुरुस्त झालं तर. हाव काकू सांगतो ना कुठं झालं तर, पाय तुम्ही विचारपूस करतो मग तुम्हाला सांगतो. करून पाहिजे ताई विचारपूस, सांग जा मला काय होते तर कुठं गेलते ते तर. माय तुला काय सांगतो, एक दिवस माहिती आहे का हिनं काय केलं ना, एक दिवस नाही का बिचारी मी गच्चीच पकडली होती ना, आणि बाई मला तसं भेव लागलं. मी म्हटलं बाप्पा काय झालं इले, हे तर आपल्यासोबत असं कधी वागत नाही बाप्पा म्हटलं, आपल्यासोबत तर चांगली राहते म्हटलं. भांडण नाही झालं काही नाही झालं, इले काय झालं म्हटलं बाप्पा, हिनं डायरेक्ट गच्चीच पकडली आपली. पहिल्या दिवशी तर मी भेलीच होती म्हटलं. बाई अजून सांगतो तुले म्हटलं, अजून 2 दिवसांनी तिथून 2 दिवसानं माहिती आहे रातचीच म्हटलं, रातचीच झोपली होती आणि रातचीच उठली आणि टिनावरच जाऊन बसली. मी म्हटलं माय कुठं गेली माय पोरगही पाय मी पाहो, दिसलीच नाही बाई. खाली सारं घर पाहिलं, अंगणात पाहिलं, आणि मग आम्हाला निघून सगळं आवाज आल्यासारखं झाला, कुडकुड टिनाचा. मग पाहिजे तर टिनावर बसली होती म्हटलं. हे माय मला असं भेव लागलं. मी म्हटलं बाई आता उडी बिडी टाकावं म्हटलं हिनं बाई, इथून उडी टाकली तर हातपास मोडत म्हटलं हिचा. हा बाई आम्ही लयच भेलो होतो बाई, असं भेव लागलो होतो मला माया पोराले, तुला काय सांगू. म्हटलं ताई तुम्हाला सांगू काय, मला काही आठवतच नाही म्हटलं ते झाल्यावर. आई सांगते ना मला मी असं केलं मी तसं केलं. मग मला वाटतं का पहिले तर मला वाटलं का ह्या काही बा माझ्यासोबत अशाच करू राहिल्या, गंमतच करू राहिल्या का, मला असंच वाटलं. म्हटलं ताई तुम्हाला सांगतो पण काही समजत नाही व ताई, काय करावं तर तुम्ही सांगा बरं व, देवानं काहून माझ्यासोबत असं केलं असं व ताई. काय करू व ताई मी, काय करावं बाप्पा, मला तर काही समजून नाही राहिलो, काय करावं तर सांगा बरं. हे पाय तुला सांगतो, लोक म्हणते बुवा गिवा आमच्या गावातले लोक म्हणते, पण मला तर काही त्याच्यावर विश्वास वाटत नाही. मला तर असं वाटते का तो पहिले चांगलं दवाखान्यातच दाखवलं पाहिजे, काय झालं काय नाही. तर कधी कधी आपल्याला काही होऊन जाते पण आपल्याला माहित नाही पडत. पण तू चांगल्या दवाखान्याला दाखव बाई पहिले तुले. हो सांगू नेलं तर तुम्ही येले दवाखान्यात का नीरा फक्त बुवाजी पिशीच घेऊन चालल्या पहिले. हा दवाखान्यात घेऊन नेलं तर मी तिले, पण इथंच नेलं तर आपल्या गावातल्या दवाखान्यात. तर डॉक्टर म्हणे काही तर नाही झालं बा म्हणे, चांगलंच आहे म्हणे सगळं. पण आता पाहा लागन मग दुसऱ्या दवाखान्यात नेऊन पाहा लागन शहरात जाऊन. तुम्हाला सांगतो हे गावातले डॉक्टरला काय समजते, हे पहिले आपले साधे सर्दी खोकल्याचे येले तुम्ही समजणार आहे काय झालं काय नाही. तर तुम्ही चांगल्या दवाखान्यात न्या तिले, जे स्पेशलिस्ट असते ना लोक त्याच्यापाशी न्या, मग ते लोक सांगते बरोबर काय झालं काय नाही. तर हाव ताई माही तसंच मन करून राहिलो का चांगल्या दवाखान्यात जाव, शहरात जाऊन चांगल्या एखाद्या दवाखान्यात जाऊ बा पहिले दाखवाले. पण आई म्हणे इथं चलून पाय, म्हणून मी म्हटलं चला बा हे करून पाहू आपण, म्हणून मी आलती आईसोबत. अहो काही नाही म्हटलं, हे याच्यापाशी गेलो ना, हे आपल्याला एकाचे 2 जास्तीचे आपल्या डोक्यात भूत भरून देते म्हटलं. काही नाही याच्यापाशी जाऊ नका तुम्ही आता, त्याच्यापाशी जाण्यात काही अर्थ नाही आहे म्हटलं. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जा चांगल्या दवाखान्यात तुमच्या सुनीला घेऊन पटकन, जास्त वाढायच्या आधी. माय अजून तशीच कोरायली आता काय करू माय, हे तर अटपतच नाही कोणाले म्हटलं, आपल्या दोघीली अटपाची नाही म्हटलं. हिल जास्त झालं तर काय करू माय, आता काय करू. बाई सोडणं तिले माय, सोडणं बिचारे ते भिव राहील ना, सोडणं तिले. अशी करू राहिली तू सोडणं. मी नाही सोडत तुले,
नाही मी सोडतच नाही तुले बाई आता, मी सोडतच नाही तुले आता. पाय पाय आता 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 होते शांत, आता पडली ना ते, आता जाते तिच्या अंगातलं, आता ते शांत होते. पाय आता कशी करते मग ते, आता पाय लागून तर मग तिला काही आठवण नाही आपण आता काय केलं आणि काय नाही. तर पाहिजे आता तू तिला. बाई उठ बाई, उठ उठ मा उठ, ये मा बाई उठ. आई अजून तसंच झालं तर को आई मले? हां आई अजून बाय हो आई, आई आई मला पानावं लागलं ना हो आई, आई आई काय करू आई? माय शांता काकू, तुम्ही जसं म्हणत तसंच आहे हो खरंच. पाय व तिला आता आठवणी नाही राहिलं माय, तिला किती लागलं असं व. बाई बाई जाऊ राहू दे मा, काही नाही होत मा, आता लागलं तर घरी जाय माव लवकर पटकन. हो माय असंच होते ना पाय, म्हटलं तुला मी सांगितलं ना पाय तसंच होऊ राहिलं म्हटलं आता तिला खरंच. हां आता लवकर दाखवण्यात नाही लागत बाई, माय सुनीले मला पटकन जास्त व्हायच्या आधी. असं होणं चांगलं आहे काय? लोकाला माहीत झालं तर लोक तर काय म्हणून बाई काय नाही, मला तर विचारच पडू राहिला बाई. लोकांचा विचार करू नका तुम्ही. हा तुम्हाला सांगतो, लोक कोणाला चांगलं नाही म्हणत म्हटलं. आणि आता तिथे बिमारी आहे तर आपण काय करणार आहे? लोकांच्या मागं नको लागू तुम्ही, पटकन तुझी दवाखान्यात घेऊन जा चांगल्या आणि तिचा इलाज करा चांगला पहिले. तुले म्हणतो आता तू यासारखी पोरगी भेटली म्हणून ठीक आहे, तू समजून राहिली का बा नाही इली बिमारी आहे. पण म्हटलं काही लोक आहे म्हटलं, लोक म्हणजे आमच्याच घराजवळची म्हणतो तुला सांगतो काही का ते असे वाटते, असं वाटते नाटकच करते हे बयास करते की नाही तर मग हे मॅटच झाली असं वाटते म्हटलं त्याइले. आमच्या घरापच्चेच म्हटलं काही आहे जे असे म्हणते का तिले राहायचं नसन, तिले चाललं जायचं असन म्हणून ते नाटकं करू राहिली. आता काही त्याच्या तोंडावर झाकत नाही, आपण काही करू शकत नाही आता त्याइले. जाऊ द्या काय करतं म्हटलं, आता जाऊ दे, सोडून दिली मी आता गोष्ट. आता ते आता त्याच्यावर लक्ष नसतं ते, जाऊ दे म्हणत असतो. बरं ठीक आहे, तुम्ही पहिले आता जा घरी जा, तिले गेले पाणी उलसा गिराम करायला लावा. आणि पहिले तुम्ही एक काम करा दुसरं तिकडलं, पण पहिले तिले दवाखान्यात घेऊन जा बा तुम्ही चांगल्या. हा लागून तर मी विचारपूस करतो एखाद्या असून तर चांगला डॉक्टर गिक्टर आणि तुम्हाला पाठवतो पत्ता घेता. पण तुम्ही तिथे पहिले दाखवण्यात घेऊन जा बा, असं पडणं चांगलं नाही ना आहे. बरं नेहमी लागलं फागलं एखाद्या दिवशी डोक्या गेलं तर काय करा तुम्ही, नसलेच कामाचं जास्तीचं काम होऊन जाईल तुमच्या मागं. हो बाई आता राहू देतो, तिकडे जायचं पहिले घरीच जाऊन घेऊन जातो, उलसा गिराम करायला लावतो, खा प्यायला देतो आणि पहिले दवाखान्याची सोय लावतो मी. आता माया पोराले म्हणतो बाई तू बाबू तू काही कर, पण पहिले आपल्या आता सुनीले दवाखान्यात घेऊन जा तुम्ही माया.